लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहेत आता सरकार पैशाची वसुली करणार आहे. हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते. मी कालही बोललो, या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्तीत लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता पार्टी सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक हे बिचारे कंटाळून बंद करतात. तसंच आता लाडकी बहीण मध्ये काहीतरी वेगळी अट शर्त, माहेरचं सासरचं आधार कार्ड, हे लिंकिंग ते लिंकिंग, नोकरी, भाऊ बहीण जाऊ सगळं काढायचं आणि एक एक कमी करायची. मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले, आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील. आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं.